बेलपिंपळगाव गटात हिराताई कदम उमेदवारी सज्ज, विकासाचं ध्येय ठेवून निवडणुकीला सामोरे. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गट हा नेहमीच राजकीयदृष्ट्या क्रांतिकारी गट म्हणून ओळखला जातो. या गटाच्या सर्वांगीण विकासासाठी हिरा उद्योग समूहाच्या सौ हिराताई दिनकर कदम या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहेत. सौ अर्चनाताई सुडके, सरपंच प्रवरा संगम यांनी सांगितले की बेलपिंपळगाव गटात हिराताई कदम यांना उमेदवारी मिळावी, कारण त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि गटाच्या विकासासाठी नेहमीच अग्रभागी असतात. सौ हिराताई कदम यांनी सांगितले की उमेदवारी मिळाल्यास मी संधीचे सोने करून गटाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय असेल. जनतेचा विश्वास आणि साथ मिळाल्यास हक्काचे प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेत करेन. टोका येथील सरपंच सौ ज्योतिताई डावखर यांनी मत व्यक्त करताना सांगितले की बेलपिंपळगाव गटात हक्काचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेत असावा आणि तो प्रतिनिधी म्हणून हिराताई कदम या योग्य ठरतील. नामदार पाचपुते यांचा विकासाचा वारसा आणि सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन हिराताई कदम आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गटाचा विकास, महिला सक्षमीकरण आणि लोकांचा विश्वास हाच हिराताई कदम यांचा मंत्र. हिरा दिनकर कदम, कुठलं गाव? प्रवार संगम. आता तुमचं नामांकन जे आहे, प्रवार संगमचे जे काही सरपंच सुडकेताई आणि टोक्याच्या ज्या काही सरपंच डावखरताई यांनी सांगितलं की आम्हाला उमेदवार जो आमच्या बेलपिंपळगाव गटासाठी जिल्हा परिषदेची जी काही सर्वसाधारण जागा आहे ती महिलांसाठी आहे आणि त्यासाठी उमेदवारीचं नामांकन झाले. त्यांनी तुमचं नाव दिलंय. एक सभा झाली या ठिकाणी, स्नेह मेळावा. त्या स्नेह मेळाव्यात ते तुमचंच नावाचा या ठिकाणी सर्वांनी विचार केला. तुम्ही लढणार का जिल्हा परिषद, हो किंवा नाही? मला सगळ्या लोकांनी संधी दिली तर मी जरूर लढणार. लोकांचे अनेक प्रश्न आहेत गटामध्ये, मग ते प्रश्न मार्गी लावायला तुमच्याकडे काही राजकीय वारसा आहे का? पाचपुत्यांचा मी का वारसा आहे? म्हणजे पाचपुते कुटुंबाचा तुम्ही वारसदार आहात. पाचपुते कुटुंबाकडनं आपण आलात. कदम परिवार आणि पाचपुते परिवाराचा आपल्याकडं सामाजिक राजकीय वारसा आहे. म्हणजे आणि जर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं तिकीट दिलं ते म्हणजे त्याच्या भागावरती तुम्ही लोकांच्या लोकसंपर्काच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहात. मी मला कोणत्याही तिकीट दिलं तर मी त्याचं सोनं करेन, लोकांची सेवा करेन. लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला या ठिकाणी संधी पाहिजे. आणि मला भक्कम म्हणजे सुडकेताई आहे, टोक्याचे सरपंच आहे, माझं पूर्ण टोकान प्रवार संगम गाव भक्कम आहे. वाशी म्हणजे जो काय बेलपिंपळगाव गट आहे, आपला बेलपिंपळगाव गट बघितलं तर साधारणतः गोगरगाव आहे, जैनपूर आहे, बेलपांडे, बेलपिंपळगाव आहे, सुरेगाव, बालगाव, गोदेगाव, आपला जो काय हा पट्टा जो आहे हा नदीच्या काठावरती वसलेल्या गावापासून पुनर्वसनाचा पट्टा आहे. आणि इथं अनेक प्रश्न या ठिकाणी ज्वलंत प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही वेळ देणार का? मी भरपूर वेळ देणार आणि मी त्याचं सोनं करून दाखवणार. शेतकऱ्यांची प्रश्न आहेत. आता रस्ते असतील, पाणी असन, आरोग्य असन, विजेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा, मुलींच्या शिक्षणाचा, त्याच पद्धतीनं रोजगाराची गरज या ठिकाणी आहे. त्यासाठी आपण विशेष असे काही प्रयत्न पाचपुते कुटुंबाच्या माध्यमातून असेल, तुमच्या कदम परिवाराच्या आणि याच पद्धतीनं टोका, वाशिम आपल्या सर्व ग्रामस्थांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत बसलेलं गाव आहे. या गावाच्या सगळ्यांचा आपण यांना एक करशाल का? मी होता पाहिजे तर सगळे प्रयत्न करत आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलींसाठी सोय जास्त करत. ओके, धन्यवाद. तुमचं? जिजाबाई कदम. हा, असं. आणि तुमचं? भारती प्रकाश पांडव. वासा. आणि तुम्ही? ज्योती बापूसाहेब डावखर. डावखर कंपनी. आता जर उद्या या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही कोणाची निवड करणार आहे? जिल्हा परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीला प्रतिनिधी प्रवार संगम मधून तुम्ही कोणाच्या नावाचं नॉमिनेशन करणार आहात? कोणाला? हिराताई दिनकर कदम. हिराताई दिनकर कदम यांना. ओके, धन्यवाद. प्रतिनिधी पाहिजे. जिल्हा परिषद निवडणूक बेलपिंपळगाव गटाची निवडणूक लागलेली, त्यासाठी महिलांसाठी जागा आहे. सर्वसाधारण महिला बेलपिंपळगाव गटासाठी उमेदवार राहणार आहे. आपल्याला कसा उमेदवार पाहिजे? गटातील बेलपिंपळगाव गटातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास करणारा प्रतिनिधी आम्हाला हवा आहे आणि तो हिराताई कदम यांच्या रूपाने मिळाला तर खूपच चांगले आणि त्यांची उमेदवारी म्हणून आमचा त्यांना सगळं पाठिंबा. ओके. आणि काय नाव तुमचं? हिरा दिनकर कदम. हा ताई, आपल्या नावाचा गवगवा फार बेलपिंपळगाव गटात होते. काय याच्या मागचं काय रहस्य आहे? मला संधी मिळावा, मी संधीचं सोनं करून दाखवत.